are watching खबर फेस टू फेस। मालवानी मुंबई से एक अहम और संवेदनशील खबर सामने आई है। अली फातिमा एजुकेशनल एंड वेलफेयर सोसाइटी के संस्थापक अब्दुल करीम शेख ने 4 अगस्त को BMC-KP नॉर्थ वार्ड मेडिकल ऑफिसर को एक जरूरी शिकायत पत्र भेजा है। इस पत्र में उन्होंने मालवानी गेट नंबर 6 स्थित BMC अस्पताल की एक गंभीर कमी की ओर इशारा किया है। अस्पताल में कुत्ते या बिल्ली के काटने की स्थिति में जरूरी इंजेक्शन और दवाइयों की भारी कमी है। इस इलाके के गरीब और सामान्य तबके के लोग जब इस तरह की इमरजेंसी में इलाज के लिए आते हैं तो उन्हें अस्पताल से दवा और इंजेक्शन नहीं मिल पाते। कई बार मरीजों को 6 नंबर अस्पताल से भूमि पार्क या फिर शताब्दी अस्पताल रेफर कर दिया जाता है, मगर वहां भी उन्हें निराशा हाथ लगती है। कहीं दवा नहीं मिलती, कहीं डॉक्टर ही मौजूद नहीं होते और कहीं रजिस्ट्रेशन में घंटों लग जाते हैं। पत्र में खास तौर पर इस बात पर जोर दिया गया है कि जानवर के काटने की हालत में पीड़ित को तुरंत इंजेक्शन मिलना चाहिए, वरना उसकी जान को खतरा हो सकता है। लेकिन इस तरह की मेडिकल ज़रूरत को नज़रअंदाज करना पूरे समाज की सेहत के साथ खिलवाड़ है। अब्दुल करीम शेख ने प्रशासन से गुजारिश की है कि वो इस मुद्दे को गंभीरता से लें और जल्द से जल्द इस अस्पताल में ज़रूरी दवाइयों और इंजेक्शन की उपलब्धता सुनिश्चित करें। उनका कहना है कि मालवानी जैसे घनी आबादी वाले इलाकों में एक स्थायी और जवाबदेह सरकारी अस्पताल की सख्त ज़रूरत है। यहाँ के लोग आज भी मजबूर हैं दूर के अस्पतालों में भटकने के लिए। कभी दवा नहीं मिलती तो कभी स्टाफ की कमी होती है। गरीबों को मजबूरन प्राइवेट क्लिनिक में जाकर महंगा इलाज करवाना पड़ता है, जो कि उनके लिए एक और आर्थिक बोझ है। ये सरकार के उस वादे पर भी सवाल उठाता है जो उसने आज़ादी के बाद हर नागरिक को बेहतर स्वास्थ्य सेवाएं देने के लिए किया था। अली फातिमा एजुकेशनल एंड वेलफेयर सोसाइटी का ये लेटर केवल एक शिकायत नहीं, बल्कि पूरे मालवानी की जनता की आवाज़ है। अब देखने वाली बात ये होगी कि BMC इस मामले में कितनी जल्दी और कितनी ईमानदारी से कार्रवाई करती है। माझं नाव अब्दुल करीम शेख आहे। मी अली फातिमा एज्युकेशन वेलफेअर सोसायटीचा संस्थापक आहे। गेट नंबर 6 मध्ये आमची संस्था काम करत आहे। तसेच मालवणीच्या विविध भागात आम्ही समाजसेवा करत आहे। सध्या 1 आठवड्यापासून आमच्या संस्थेमध्ये 2 तक्रार आलेले आहेत। जसे की मी एक शिक्षक आहे आणि या तक्रार हे आहेत की लहान मुलांना कुत्रा चावल्यावरती जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेट नंबर 6च्या येतात इंजेक्शनसाठी, तेव्हा गेट नंबर 6च्या हॉस्पिटलमध्ये त्यांना देण्यासाठी इंजेक्शन उपलब्ध नाही आहे। यासाठी मी व माझ्या संस्थेतील काही मेंबर येऊन गेट नंबर 6च्या हॉस्पिटलमध्ये विचारले की येथे इंजेक्शन उपलब्ध नाही आहे, याची का उपलब्ध नाही आहे आणि त्याच्या पाठील कारण काय आहे। तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की 1.5 महिन्यापासून जे आहे वरून ह्यांना इंजेक्शन भेटत नाही आहे। त्यानंतर आम्ही P वॉर्ड मध्ये जाऊन पत्र व्यवहार केलाय। जसं तुम्ही बघू शकता हे पत्र आहे। पत्र व्यवहार केलं व अधिकाऱ्यांशी बोलणं आमचं झालं आहे आणि ऑनलाईन ही कंप्लेंट केलेली आहे की मालवणी सारख्या ठिकाणी एवढी लोकसंख्या असलेल्या या भागात एक BMCचा हॉस्पिटल नाही आणि जर BMCचा हॉस्पिटल आहे तर तिथे लोकांना औषधही नाही। तर याचा पाठील कारण काय आहे आणि लोकांना सुविधा कुठे भेटणार आहे? रस्ते बरोबर नाही, हॉस्पिटल्स बरोबर नाही, मग इकडच्या लोकांनी जायचं कुठे? असा आमचा हा प्रश्न आहे की अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य यावरती सरकारने लक्ष द्यावं आणि मालवणीतही लोक राहत आहेत, त्यांच्या जीवनावरती होणाऱ्या अनेक परिणामावरती सरकारने लक्ष द्यावं। जसं मी तुम्हाला सांगितलं की मालवणी हा एवढा मोठा परिसर आहे। मालवणी, अंबोजवाडी, आझमीनगर हे 3 वेगवेगळे भाग याच्यात येतात आणि याच्यामध्ये लाखोच्या प्रमाणात संख्या आहे आणि लाखोच्या प्रमाणे लोक येथे राहत आहेत आणि गरीब जे लोक आहेत, सामान्य वर्गातील लोक जास्त या मालवणीमध्ये आहे। गेट नंबर 7चा जो दवाखाना आहे गेल्या कित्येक वर्षापासून त्याचं काम पूर्ण झालेलं नाही। बस हेच निवेदन आहे की लवकरात लवकर त्या हॉस्पिटलला चालू करण्यात यावे आणि तिकडे लोकांना योग्य त्या सुविधा भेटाव्या आणि चालू करावे। धन्यवाद। सर, लहान मुलाला कुत्रा चावलाय, इंजेक्शन का आपल्याकडे नाही सर? नाही, 1.5 महिने झाले. 1.5 महिने झाले नाही आले। मग लहान मुलांना
आपल्याकडे नाही का औषध नाही आपल्याकडे? ते वरतून नाही येत आहे. वरतून येत नाही, मग त्यासाठी काय उपाय आहे? वरतून येत नाही. काहीच नाही करत. जेव्हा त्यांच्याकडे येईल तेव्हा ते आम्हाला सप्लाय करणार, तेव्हा आम्ही तुम्हाला चालू करू. अच्छा, म्हणजे वरून येत नाही. मग मालवणीतले लोक कुठे जाणार सर? ते सगळे शताब्दीला जातात. आणि शताब्दीवाल्यांकडे खूप गर्दी असते आणि ते मालवणीवाल्यांना सांगतात तुम्ही इकडे काय करताय. आता भूमिपाठवाले पण तेच सांगतात. मग इथून आपण काही पत्रव्यवहार करू शकत नाही का? बघा, आम्ही जर स्टॉक नाही मागवलं तर तुम्ही पत्रव्यवहार करणार. हां. आमची रिक्वायरमेंट ऑलरेडी 1 तारखेला रेज होती. अच्छा, ओके. मग त्याचा चालेल. प्रश्नच संपला ना. जर वरतीच स्टॉक नाही आहे मग ते कुठून देणार? थँक्यू. वो मॉनसून डिसीज प्रोटोकॉल का वापस येऊन काय जबाब द्यायचा तर? हां, पण तुम्ही इम्युनोग्लोबिन लिहिले होते की हे लिहिले होते? ARV ना? किरण सुनो, एबोस सर ने तुमको ARV आफ्टरनून को 2 ना? बजे बुलाया ठीक आहे, मला परत एकदा हे करते, विचारते. अरे बाबा कुछ गलत नहीं हुआ है, सर ने तुमको बुलाया, सर बता देंगे, ठीक है? काय? ठीक है? इकडे आता एक माणूस आला सांगतात 2 महिन्यापासून नाही आहे, 10 दिवस. कारण की ते सांगतात की गेट नंबर 7ला नाही आहे. 2 6 गेट नंबर 6ला. मी आता सध्या पण जाऊन आलोय. 10 दिवस पासून मी आता नाहीये. सध्या जाऊन आलोय. पण 10 दिवसच झाले नाही. 2 महिन्यापासून नाही. ते सांगतात की गेट नंबर 6ला तर 10 दिवसपासून नाही आहे. होतं 10 डेजच नाही आहे असं सांग. 2 महिन्यापासून नाही. कधी उपलब्ध होणार? नाही, 10 दिवस आता लोकल परचेसला आम्हाला हे करावी लागते, कारण की गव्हर्नमेंटचं आम्हाला ते पत्रव्यवहार राहते. तर आणि ते हे approve 2 होतं. महिन्यापासून नाही आहे. ही गोष्टी तिकडून पण सांगितलेलं आहे, तर ऑन 2 रेकॉर्ड पण महिने आहे. नाही. ऑलरेडी ते आता गाईड नंबर 7ला तुम्ही कोणाला विचारलं ते बघावी लागणार. 6ला, कारण की असं तर आहे 10 दिवसपासूनच नाही आहे. तर आम्ही ते प्रोव्हाइड करायचे करतो, कारण की वरचा स्टॉक संपला आहे आणि तिकडून पण आम्ही लोकल परचेस करायला पण आम्हाला सगळं पत्रव्यवहार राहतो ना, त्याच्यामुळे टाईम विनीता! लागतो. जरा ओके? उपलब्ध करून हां, हां, दिलेलं हां. आहे. कारण की मी सध्या आता व्हिजिट करून आलो आणि त्यांच्याशी बोलून आणि नाही, त्यांच्या 10 दिवस स्वतःच्या तर ते तोंडातून आहे. त्यांनी सांगितलं 2 महिन्यापासून 2 महिन्यापासून असं तर आहे. नाही आहे, 10 दिवसपासून नाही आहे. ओके? ओपीडीला बसतात ना तिकडे त्यांनी ये स्वतः बीएमसी का कुछ प्रोटोकॉल है? बघा change जरा होतं ना. कसं आहे, आमचं फक्त हे आहे की गरीबाला भेटायला पाहिजे, आम्ही ज्यांना तिच्यासाठी हा बसलो. तुमचं एवढं सहकार्य भेटत नाही, आहे नाही. त्याच्यावरून मी तेच समजत आम्ही आहे. पण आहे ठीक इकडे आहे, फक्त तिच्यासाठी. कसं की एक गरीब आहे, त्यांना काही समजत नाही. थँक्यू. हां, वैशाली. चालेल, चला थँक्यू. ठीक आहे. चालेल, मी तरी पण विचारते, कारण की आम्हाला पण हे विचारूनच घ्यावी लागते ना, रिएम्बर्स करायला आणि सगळं चालेल. ते नाही, मी राहतं ते ना. सर्व समजतो की तुमच्यावरती पण खूप तर काही आम्ही आहे. हे करतो, कारण की आत्ताच संपले 10 दिवस. ते सांगतात की 10 दिवसच झाले. मी पण जरा फॉलोअप घेते किती दिवसपासून नाही आहे तसं, पण इतकी लांब तर नाहीच होणार. ते जरा आता एक ऑन रेकॉर्ड पण आहे आपल्याकडे, हे पण आहे की ते 2 महिन्यापासून नाही. आता हे त्यामध्ये कोण बोलत आहे काय हे आपण बोलू गेट शकतो. नंबर 6 KEM में कौन है? अजंता डॉक्टर KEM में UHDC? हाँ, गेट नंबर 6 इज दैट ओनली, राइट? KEM मतलब क्या? मतलब KEM KEM हेल्थ वाला या नहीं, UHDC? UHDC आई गेस. अर्बन हेल्थ सेंटर? हाँ, हाँ, डॉक्टर गेट अम्बिका है. गेट नंबर 6 वही आता है ना? हाँ वही 6, हाँ 6 वही मतलब आता वो है ना? मालवणी हाँ. के प्रेमाइसेस में हाँ, वही UHDC. 6 वही है, इसलिए नहीं. उन लोगों ने बोला कि 2 महीने से उनके पास ARV नहीं है. मैंने बोला आणि ते अच्छा. शताब्दीला पाठवतात आणि मग शताब्दीला गेल्यावर कसं होतं. आता ना इकडे जवळच्या SK पाटील तसं राहते आणि शताब्दी तर वेगळंच एकदम. हा, मग high तिकडचे level. लोक काय सांगतात की मालवणीमध्ये का अवेलेबल नाही. नाही, डिस्पेन्सरीला पण आहे राहते, तर तेच मी हे करते. कदाचित तिकडे माहिती नाही आहे, मी तिकडे परत सांगतात की कुठे कुठे आहे, ते लोकांना माहिती पूर्ण नाही असेल कदाचित. तुमचं सहकार्य द्या मॅडम. ठीक आहे. आणि हे जरा बघा. अरे थँक्यू.